आपला महाराष्ट्र सह्याद्रीच्या कड्यांइतकाच भव्य आणि ज्ञानाच्या परंपरेइतकाच समृद्ध आहे. आपल्या याच महाराष्ट्रात समावेश होते 36 जिल्ह्यांचा आणि तब्बल 358 तालुक्यांचा. पण तुम्हाला हे माहिती आहे का, याच महाराष्ट्रात असे काही तालुके आहेत जे फक्त एका जिल्ह्यातच नाही तर दोन वेगवेगळ्या जिल्ह्यांत समान नावाने आढळतात. म्हणूनच MPSC प्रोफेसरच्या आजच्या या क्लासरूममध्ये आपण पाहणार आहोत अशा एकूण 8 सारख्याच नावाच्या तालुक्यांबद्दल, जे महाराष्ट्रातील 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांत आहेत, जेणेकरून स्पर्धा परीक्षेत या टॉपिकवरचा एकही प्रश्न तुमच्याकडून चुकणार नाही. चला तर मग सर्वप्रथम आपण पाहूयात कर्जत या तालुकाबद्दल. कर्जत हा तालुका प्रामुख्याने रायगड आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. रायगड जिल्ह्यातील कर्जत हे निसर्ग पर्यटनासाठी विशेष प्रसिद्ध आहे. माथेरान परिसर, उल्हास नदीचे खोरे आणि सह्याद्रीच्या हिरव्या कुशीत वसलेला हा भाग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. तर दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत हे इतिहासाशी जोडलेल्या महत्त्वामुळे ओळखले जाते. कारण याच तालुक्यातील चौंडी हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ आहे. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी सोपी ट्रिक पाहूया. आणि आपलं ट्रिक वर्ड आहे अहिल्याचा राय कर्जात बुडाला. बस एवढंच लक्षात ठेवा. तुम्हाला कर्जत तालुका कोणत्या 2 जिल्ह्यात आहे हे कायम लक्षात राहणार. चला तर मग आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. अहिल्या म्हणजे अहिल्यानगर, राय म्हणजे रायगड, कर्जत म्हणजे कर्जत तालुका. बस झालं. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि हा कर्जत तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम स्मरणात राहतील. यानंतर आपण पाहूयात शिरूर या तालुकाबद्दल. शिरूर हा तालुका पुणे आणि बीड या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. पुणे जिल्ह्यातील शिरूर हे धार्मिक महत्त्वासाठी ओळखले जाते, कारण याच परिसरात असलेले रांजणगाव हे अष्टविनायकांपैकी एक महत्त्वाचे गणपती क्षेत्र म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे बीड जिल्ह्यातील शिरूर हे व्यापारासाठी विशेष ओळखले जाते. येथील शिरूर कासार हा भाग बांगड्यांच्या व्यापारासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी आणि मजेशीर ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे बापूंनी ब्रिटिश राज्यात शिरून इंग्रजांना धमकी दिली. बस एवढंच लक्षात ठेवा. चला आता आपण या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे बा म्हणजे बीड, पू म्हणजे पुणे आणि शिरून म्हणजे शिरूर तालुका. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि शिरूर तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम लक्षात राहतील. यानंतर आपण पाहूयात नांदगाव या तालुकाबद्दल. नांदगाव हा तालुका नाशिक आणि अमरावती या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव हे वाहतूक आणि रेल्वे दळणवळणासाठी विशेष प्रसिद्ध आहे, कारण याच तालुक्याजवळ असलेले मनमाड रेल्वे जंक्शन हे उत्तर दक्षिण आणि पूर्व पश्चिम रेल्वे मार्गांना जोडणारे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे केंद्र मानले जाते. तर दुसरीकडे अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर हे धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते. येथील प्राचीन महादेव मंदिर स्थानिक भाविकांसाठी श्रद्धास्थान मानले जाते. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे आमची नाशिकाही रावांच्या गावात पण नांदली. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे नाशिका म्हणजे नाशिक, राव म्हणजे अमरावती आणि नांदली म्हणजे नांदगाव तालुका. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि नांदगाव तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम स्मरणात राहतील. यानंतर आपण पाहूयात खेड या तालुकाबद्दल. खेड हा तालुका पुणे आणि रत्नागिरी या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. पुणे जिल्ह्यातील खेड हे ऐतिहासिक महत्त्वासाठी ओळखले जाते, कारण याच तालुक्यातील राजगुरुनगर हे हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे जन्मस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. तर दुसरीकडे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हे कोकणातील निसर्ग सौंदर्य आणि जगबुडी नदीमुळे विशेष ओळखले जाते. सह्याद्रीच्या हिरव्यागार कुशीत वसलेला हा भाग पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे
गिरीवर राहणारे पूर्ण लोक खेळामध्ये एक्सपर्ट असतात. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे गिरी म्हणजे रत्नागिरी, पूर्ण म्हणजे पुणे आणि खेडामध्ये म्हणजे खेड तालुका. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि खेड तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम लक्षात राहतील. यानंतर आपण पाहूयात कारंजा या तालुकाबद्दल. कारंजा हा तालुका वाशिम आणि वर्धा या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. वाशिम जिल्ह्यातील लाड कारंजा हे धार्मिक पर्यटनासाठी विशेष ओळखले जाते. येथील प्राचीन मंदिरे आणि श्रद्धास्थाने भाविकांना नेहमी आकर्षित करतात. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील कारंजा हे शेती आणि स्थानिक व्यापारासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील कृषी जीवनाशी जोडलेला हा भाग आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे कारंजा. बघितला की आपल्या तोंडातून वाव निघतोच. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे कारंजा म्हणजे कारंजा तालुका, पहिलं वा म्हणजे वाशिम आणि दुसरं व म्हणजे वर्धा. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि कारंजा तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम स्मरणात राहतील. यानंतर आपण पाहूयात मालेगाव या तालुकाबद्दल. मालेगाव हा तालुका नाशिक आणि वाशिम या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे औद्योगिक महत्त्वासाठी ओळखले जाते. कापड उद्योगाच्या मोठ्या केंद्रामुळे या शहराला महाराष्ट्राचे मँचेस्टर असेही म्हटले जाते. तर दुसरीकडे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव हे धार्मिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे. येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिर हे भाविकांसाठी विशेष श्रद्धास्थान मानले जाते. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे मालेगावचा वान सर्वांनाच आहे. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे मालेगावचा म्हणजे मालेगाव तालुका, वा म्हणजे वाशिम आणि न म्हणजे नाशिक. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि मालेगाव तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम लक्षात राहतील. यानंतर आपण पाहूयात कळंब या तालुकाबद्दल. कळंब हा तालुका धाराशिव आणि यवतमाळ या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. धाराशिव जिल्ह्यातील कळंब हे धार्मिक महत्त्वासाठी विशेष ओळखले जाते. येथील येरमाळा येथील येडेश्वरी देवी मंदिर हे भाविकांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. तर दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यातील कळंब हे चिंतामणी गणपती मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. विदर्भातील अष्टविनायकांपैकी एक मानले जाणारे हे मंदिर धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे कळंबचा बच्चा बच्चा शिवजीची माळ घालतो. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे कळंब म्हणजे कळंब तालुका, शिवजी म्हणजे धाराशिव आणि माळ म्हणजे यवतमाळ. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि कळंब तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम लक्षात राहतील. यानंतर आपण पाहूयात सेलू या तालुकाबद्दल. सेलू हा तालुका परभणी आणि वर्धा या 2 जिल्ह्यांमध्ये आढळतो. परभणी जिल्ह्यातील सेलू हे धार्मिक आणि कृषी उद्योगासाठी ओळखले जाते. येथील श्री बाभळेश्वर मंदिर हे भाविकांसाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान मानले जाते. तसेच या परिसरात कापूस जिनिंग उद्योग मोठ्या प्रमाणात आढळतो. तर दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातील सेलू हे निसर्गरम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. येथील बोर धरण परिसर पर्यटकांना शांतता आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनुभव देतो. चला तर मग हे सर्व कायम लक्षात ठेवण्यासाठी एक सोपी ट्रिक पाहूया. आणि आपला ट्रिक वर्ड आहे सेलूचा वडापाव खूप चविष्ट लागतो. बस एवढंच लक्षात ठेवा. आता या ट्रिकचं ब्रेकडाऊन करूयात. येथे सेलूचा म्हणजे सेलू तालुका, वडा म्हणजे वर्धा आणि पाव म्हणजे परभणी. 1 ते 2 वेळा रिवाईज करा आणि सेलू तालुका व त्याचे जिल्हे तुमच्या कायम लक्षात राहतील. तर अशा प्रकारे आपण आजच्या या लेक्चरमध्ये आपण महाराष्ट्रातील 2 वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आढळणारे सारख्याच नावाचे एकूण 8 तालुके, त्यांची वैशिष्ट्ये आणि सोप्या लक्षात राहतील अशा ट्रिक्ससह पूर्णपणे समजून घेतले आहेत. या लेक्चरचे सर्व नोट्स तुम्हाला PDF स्वरूपात टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होतील.
त्यासोबतच टेलिग्रामवर प्रश्नाधारित क्विज देखील दिली जाईल, जेणेकरून तुमचा रिव्हिजन अजून मजबूत होईल. म्हणूनच टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन करा. अशाच प्रकारच्या सोप्या ट्रिक्स, आपुलकीची समजावणी तसेच MPSC, सरळ सेवा व विविध स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त कंटेंट मिळवण्यासाठी MPSC प्रोफेसरला नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, यश नक्की मिळेल. जय शिवराय.